आहे शनिवार आणि आज आमच्या लोणावळ्यामध्ये पूर्ण पाऊसच गायब झालाय. ऊन आलंय. या इथे समोर आहे माझ्या एकविराईचं गड आहे. या इथे आहे लोहगड जे किल्ला आहे लोणावळ्यात. आम्ही आहे तर साऊथ इंडियन आणि साऊथ इंडियन म्हटल्यावर साऊथचा नाश्ता पाहिजेच. तर आज 100% ते बघूया. बघ ना तू उद्या उद्या कसं जाणार दिवस, एक तर उठणार 10ला पण हे सगळं सोडा, पण मला हे कधी बसवून देणार आहे? मला ना कंटाळा आला, ऍक्च्युली झोपत नाही. मग त्यांनी असं बोललेलं फिरायचं. असं करून बघा, 2 मिनिटात झोपून जातो. काय काय दाखव. थँक्यू सारखं बसला इथे. हॅलो कंगारू. अरे दाखव हेअरकट तो दाखव. हा इकडे इकडे सरळ सरळ बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शनिवार आणि आज आमच्या लोणावळ्यामध्ये पूर्ण पाऊसच गायब झाला आहे. पूर्ण ऊन आलं आहे सगळीकडं. तुम्हाला दाखवतो मी इथलं वातावरण. पूर्ण ऊन आलं आहे. या इथे समोर आहे माझ्या एकविराईचं गड आहे. या इथे आहे लोहगड जे किल्ला आहे लोणावळ्यातला फेमस, तो एक्झॅक्टली समोर आहे माझ्या बोटापाशी. तर माझ्या घराच्या वरनं आहे ना खूप सारा चांगला व्ह्यू येतो. तर खूप चांगलं वाटतं इथे. आणि आज खूप चांगलं ऊन पडलं आहे, त्यामुळे थोडंसं ऊन घ्यायला मी आलो टेरेसवरती. तर आता वाजलेत 11. अजून नाश्ता वगैरे करायचा आहे आम्हाला. पायल आरवला खायला देते काहीतरी नाश्ता वगैरे. तर आता अजून आम्हाला दिवसभर खूप कामं आहेत, बाहेर पण जायचं आहे. आज आरवचं हेअरकट करायचं आहे. तर बघूया आता कसं होतं आजचं. तर चला ब्लॉगची सुरुवात करूया. तर मस्त असं 15-20 मिनिटाचं ऊन खाऊन मी आलो आता खाली, कारण की खूप छान वाटत होतं वरती. तर आता आरवचा नाश्ता झालेला आहे. हे त्याचा पसारा ॲज युजल. आणि आता पायल बनवत आहे आमच्यासाठी नाश्ता. तर आज शनिवार आहे, वीकेंड आहे. वीकेंड आहे म्हटल्यावर आम्ही आहे तर साऊथ इंडियन आणि साऊथ इंडियन म्हटल्यावर साऊथचा नाश्ता पाहिजेच. तर आज आम्ही बनवतोय, म्हणजे पायल बनवते डोसा आणि बटाट्याची भाजी, म्हणजे मसाला डोसा. इथे डोसा तयार होतोय, हे बघा. आणि हे आहे बटाट्याची भाजी. ही बटाट्याची भाजी ॲक्च्युली मी बनवली, कारण की पायल मग अशी होती बिझी आरवसोबत. आणि हा आरव कंगारू सारखा बसला इथे. हॅलो कंगारू. ओ कंगारू. ओ कंगारू. से हॅलो, से हॅलो बेटा. तर आरवच्या आज शाळेला सुट्टी आहे. शनिवार रविवार 2 दिवस तो फुल मजा करणार आहे आणि आमची पण मजा घडवणार आहे तो. तर आपण एन्जॉय करायचं आहे 2 दिवस आज. आणि आज आम्हाला जायचं आहे आरवचं हेअरकट करायला. कुठं? हां. तर आरवचं हेअरकट करायचं आहे आज, कारण की सोमवारी त्याच्या शाळेमध्ये 6 सांगितले टीचरनी की शाळेमध्ये येताना त्याचे हेअरकट नेलकट सगळे करून या. तर आता चला नाश्ता करायचा आहे आणि नाश्ता करून जायचं आहे आम्हाला बाहेर. काय झालं? थांब थांब. काय झालं? कुठं जायचंय? कशाला? बाबांकडे जायचंय? थांब थांब, इथं इथं सांग, इथं सांग कुठं जायचंय. आरव मागा लागले, खाली जायचंय. काल बघितलं नाही, काल बाबांसोबत ब्लॉग करत होतो आम्ही. आता तो म्हणतोय की खाली घेऊन चला मला. हे बघा कुठं चाललंय. जा इथं थांबून त्याच्या बाबांना आवाज देतोय. काय काय दाखव. थँक्यू वेलकम. तर काल जे जेम्स आणलं होतं ना पप्पानी, ते त्याला बरोबर आठवण होतं, म्हणून तो आलाय खाली गेला बाबांकडे. लक्षात होतं त्याच्या. दाखव काय घेतलं तू. इकडे येऊन दाखव, तिथे दिसत नाही. इथे दाखव. बाबांना थँक्यू बोला. त्याला ना सगळ्या गोष्टी लक्षात असतात, विसरत नाही कुठल्या गोष्टी बरोबर. तर मित्रांनो हे बघा कसे झोपतात ते. हे बघा रोजचं ना झोपण्याची स्टाईल आहे ना आरवची अशी. तो पाहायला सांगतो की असं मला घे खांद्यावर, असं गोल 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 फिर. हे बघा बुबू इकडे बघ. हे नवीन ट्रिक आहे, ज्या लोकांचे मुलांना असं त्रास देतात ना, झोपत नाही. हा झोपत नाही, मग त्यांनी असं गोल गोल फिरायचं. असं करून बघा, 2 मिनिटात झोपून जातो. गुड नाईट बाळा. तर आरव आता आमचंही जेवण झाले, आरवचंही जेवण झाले. आता आम्ही बघणार आहे मूवी नेटफ्लिक्सवरती, कारण की आज आम्हाला सुट्टी आहे. आणि आता फक्त आरव झोपायची वाट बघतोय आम्ही. तर आरव झोपला की आम्ही नेटफ्लिक्सवर पिक्चर बघणार आहे.
तर आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही ना पटपट सगळेजण झोपले होते आणि लवकर लवकर उठून चहा पिऊन आरवने पण चहा बिस्किट खाल्लंय. म्हणजे त्याचं चहा म्हणजे त्याचं दूध असतं, तो चहा म्हणतो. एकदम पटकन निघालोय कारण की त्याचं जे सांगितलं होतं सकाळी की त्याचं हेअरकट करायचं होतं, म्हणून म्हटलं उद्या काय करणार आम्ही माहिती नाही, कधी उठणार कधी झोपणार, उद्याचा काय भरोसा नाही. आणि मंडेला चेकिंग आहे त्याच्या स्कूलमध्ये हेअरकटचं. मग काय गडबड नको उद्या म्हणून मी आजच काय म्हटलं चला आता काय चला लवकर पटापट चहा प्या आणि चला. तसंच जरा काम होतं बाहेर, ते होईल नाही माहिती. पण आता तुम्हाला दाखवते क्लायमेट कसं चेंज झालं. एकदम ऊन होतं ना, आत्ता ऊन होता, आता सुरू झालाय पाऊस. हे बघा दाखवते. आता जोरात पाऊस चालू झालाय. आम्ही ऍक्च्युली ऍक्टिव्हा घेऊन निघणार होतो, पण बरं झालं ऍक्टिव्हा नाही घेतलं. चला, तर आता आरव काय करणार आहे माहिती नाही. त्याचं ना सेकंड हेअरकट असणार आहे आज. फर्स्ट तसं हेअरकट फर्स्ट हेअरकट मध्ये तर तो रडला नाही बिलकुल, काय एकदम शांत बसला होता. आता काय करणार माहिती नाही. आता तर बोलतो मी नाही रडणार म्हणून, पण तिकडे जाऊन तो घाबरणार. काय करणार मला नाही वाटत घाबरणार, पण बघू आता काय करतो. बुबू ती तर आता आम्ही आलो आरवची हेअरकट करायला. येता बसला आरव, एकदम शांत बसलाय, काही त्रास देत नाहीये. ड्रिंक बेटा. तर आता आम्ही आलो आरवचे हेअरकट करू. हे बघा आरव, दाखव हेअरकट तू दाखव. हा इकडे इकडे सरळ सरळ बघा बघा, छान आहे ना, आवडलं तुला, छान ना, रडला नाही ना बेटा तू? नाही. मस्त हेअरकट झाले आरवचे आणि बिलकुल रडला नाही. मेन म्हणजे आम्हाला वाटलं होतं रडल, तसं काही झालं नाही. कारण की तो जन्मल्यापासून आत्ता त्याचं सेकंड टाईम आम्ही हेअरकट केले, अजूनपर्यंत केलं नव्हतं. मी काय करायचो, माझ्याकडे ट्रिमर जो आहे ना, त्या ट्रिमरनेच त्याचे हेअरकट करत होतो इतके दिवस. असं नाही की पैसे वाचवायचे होते, पण त्याचे ना नखरे खूप होतं. तिथं गेला ना तो खूप रडायचा, त्यामुळे आम्ही काय करायचं, घरातच त्याचे हेअरकट करत होतो. तर आता काय आम्ही येताना ना भरपूर असे अंडे आणलेत, जवळपास 1 डझन. कारण की आता परत 1-2 दिवसानंतर श्रावण सुरू होणार आहे. तर श्रावणमध्ये आम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही. तसंही आम्ही नॉनव्हेज खात नाही, चिकन मटन वगैरे काही खात नाही. फक्त काहीतरी मासे किंवा अंडे एवढं 2च खातो. मासे पण कधीतरीच, नाही तर खातच नाही ऑलमोस्ट. तर आता श्रावण चालू झाला की अंडे पण खायला भेटणार नाही, त्यामुळे अंडे घेऊन आलो. आम्ही आज भुर्जी आणि पाव बनवतोय रात्री जेवणासाठी. आणि इकडं पायलचं काहीतरी वेगळं चालू आहे. पायल काय बनवते? हे काय आळूचे पान आहे? अरे हा, पप्पाने दिले होते ना काल. काल नाही, खूप दिवस झाले. अरे बापरे. बनवलंच नाहीये, मला वेळ नाही, बिलकुल नाही मिळाला. पण हे सगळं सोडा, पण मला हे कधी बसवून देणार आहे, मला ना कंटाळा आलाय. ॲक्च्युली हा जो टॅप आहे ना, हा टॅप हा बऱ्याच दिवसापासून लीक होतोय. मी काल ऑर्डर केलं, ते आलंय पण आज पार्सल. ते फक्त आज मला बसवायचे, ते उद्या बसवूया आपण संडेला. उद्या नको, तसं मला पण आज रात्री. नाही, आता रात्री कोण वरती बंद करायला जाणार, ते वरतून बंद करावं लागेल. तर हे उद्या 100% आपण याला चेंज करूया, ठीक आहे? प्लीज नक्की हां उद्या हां, बसवूया. 100% 100% करायचं आपल्याला ते. बघू आपण किती 100% आहेत ते बघूया. बघ ना तू उद्या. उद्या कसं जाणार दिवस, एक तर उठणार 10ला, नंतर जेवण होणार, नाश्ता होणार 2ला. ऑब्विसली ना, उद्या संडे आहे तर संडे आरामशीर उठायचं असतं, आहे की रे? खूपच आराम होतो संध्याकाळी. चला उद्या करूया नक्की. आता मला भुर्जी बनवायची. रात्रीचे 11 वाजत आले आणि आम्ही आत्ताच जेवण करायला बसलोय, कारण की आत्ता आरवचं जेवण झालंय आणि त्यानंतरच आम्ही जेवतो. तर हे बघा, आमचं जेवण पण रेडी आहे, रेडी करून ठेवलं होतं, फक्त जेवायचं राहिलं होतं. तर चला तर म्हणली, आजचं जे ब्लॉग आहे आम्ही इथेच एंड करतोय. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. ज्या लोकांनी सबस्क्राईब नाही केलं ते लवकर सबस्क्राईब करा. भेटूया असंच पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.